हा प्रश्न इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरवर सीईटी 2025 ला आलाय. When three capacitors of capacitances C, 2C and 3C are connected in series, the potential difference applied across the combination is V. The energy stored in the circuit is option A, CV square by 11, B, 3 by 11 CV square, option C, 5 by 11 CV square and D, 7 by 11 CV square. काय दिले आपल्याला? तर असे तीन कपॅसिटर्स आहेत, C, 2C, 3C. ते सिरीज मध्ये जोडले. त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स V आहे आणि आपल्याला त्याची एनर्जी काढायची आहे. मग एनर्जीचा फॉर्म्युला असतो E that is equal to half CV square. मग आपल्याला या तिन्ही कपॅसिटरची आधी इक्विव्हॅलंट कपॅसिटी काढावी लागेल आणि म्हणून 1 upon CS that is equal to 1 upon C1 plus 1 upon 1 upon 2C plus 1 upon 3C. आता आपण एलसीएम काढू 6C. मग आता इथे काय आले? इथे आले 6, इथे आले 3, इथे आले 2. मग आता हे टोटल झाले 9, 6 plus 3 9, 9 plus 2 11 by 6C आणि हे 1 by CS ची किंमत आली आणि म्हणून CS काय आलं तुमचं? तर CS that is equal to 6C by 11 ही झाली इक्विव्हॅलंट कपॅसिटी. आता एनर्जीचा फॉर्म्युला E that is equal to हा CS ची व्हॅल्यू टाकायची 6C by 11 आणि V चा स्क्वेअर. मग आता काय झालं? तर हे 6 by 2 हे 3C झाले. 3C by 11 म्हणजे 3 by 11 CV स्क्वेअर. तर ही झाली तुमची एनर्जी. ही जो करेक्ट ऑप्शन काय आहे? बी आहे. समजलं का कसं सोडवलं ते? तर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.